नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज तुम्हाला मी झटपट होणारा मसाले भात दाखवणार आहे। चला तर मग बघूया काय काय साहित्य। मसाले भात करायचा आहे म्हणजे मी हा 1 कप मेजरमेंटचा तांदूळ घेतलाय, स्वच्छ धुतलाय। हा बासमती तांदूळ आहे अख्खा आणि अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलाय। त्याप्रमाणे तुम्हाला आता आपल्याकडे किती माणसं आहेत आणि किती भात लागेल त्या प्रमाणात तुम्ही तांदूळ घेऊ शकता। मी हे 1 कप मेजरमेंटचं आहे त्याप्रमाणे दाखवते, तुम्ही त्या प्रमाणात तुम्हाला लागेल तेवढा तांदूळ घ्या। हा बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घातलाय। त्याच्यानंतर त्याला लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, बटाटा। आता या सीझनमध्ये भाज्या खूप मिळतात त्यामुळे आपण मटार, गाजर घरी आणतच असतो। तसं मटार, गाजर, फ्लावर अजून तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घ्या। का तुम्हाला हवा असेल शिमला मिरची ती घेऊ शकता किंवा फरसबी घेऊ शकता। मी या प्रमाणात माझ्या आवडीप्रमाणे भाज्या घेतल्या। नंतर काजूचे थोडे तुकडे। हा मी कांदा लसूण मसाला, मी जो हा भात करते कायम आमच्या घरी आवडतो, त्यात या मसाल्याचा भात अतिशय सुरेख लागतो। मोस्टली म्हणजे कांदा लसूण मसाला जरा तिखट असतो पण या भाताला टेस्ट येते। नक्की करून बघा या पद्धतीने। नंतर मग तेल फोडणीसाठी राई, जिरं, हिंग, हा आलं लसूण वाटून घेतले, हळद, मीठ आणि कोथिंबीर सजावटीसाठी आणि शेवटी चव येण्यासाठी मी हे तूप घेतलेले। आता आपण सुरू करू कसा करतात। तापत ठेवले आणि त्याच्यात पहिलं तेल टाकलंय। तेल टाकलं की नाही बघायचं, थोडीशी राई टाकायची, तडतडली, जिरे, राई, मग हिंग, नंतर कांदा उभा चिरून घेतलाय मोठा। एक मोठा कांदा घ्यायचा, लहान असतील तर 2 घ्या। आता हा कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। त्यांना हा कांदा भाजता भाजता लवकर भाजला जावा म्हणून ह्यात मीठ टाकायचं असतं आधी। तर मी चवीप्रमाणे मीठ टाकते, मग हळद आणि यातच आलं लसणाची पेस्ट 2 चमचे टाकले। आणि आता हे परत शिजेपर्यंत कांदा जळला नाही पाहिजे, नाही तर कुठलाही पदार्थ जळला तर त्याची चव सगळ्या पदार्थाला लागून असं वेगळीच म्हणजे निघून जातो स्वाद त्याचा। तर आता हे मी ठेवलंय, कांदा चांगला भाजेपर्यंत। हे बघा आता आपला कांदा असा भाजत येताच आता यात आपण एक एक भाज्या टाकू। सर्वप्रथम टोमॅटो घ्यायचा, तो टाकलाय मी। नंतर हा बटाटा नेहमी पाण्यात ठेवावा चिरून, नाही तर काळा पडतो। एक एक भाज्या आता टाकून घेते। फ्लावर, मग गाजर, आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात, माझा तांदूळ 1 वाटीचा आहे, जास्त असेल नाही तर मग भाज्याच जास्त होतील। साधारण जेवढा तांदूळ असतो ना तेवढ्याच प्रमाणात भाज्या घ्यायच्या। म्हणजे 1 किलो तांदूळ असेल तर 1 किलो भाज्या असं प्रमाण असतं। आता हे भाज्या मी टाकल्यात, ह्या शिजून द्या आधी आणि मग परत त्याच्यावर झाकण ठेवायचं पाण्याचं आणि जरा वेळ शिजून द्यायचं। हे बघा आता ह्या पाण्यावर वाफवल्या गेल्या भाज्या। आता ह्यात मी मसाला जेवढं तिखट हवं तसं, हे मी तिखटच आहे माझा 2 चमचे घेतले। तुमच्याकडे कमी तिखट चालत असेल तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाका, किंवा समजा हिरवी मिरची घातल्या उभ्या चिरून, लाल तिखट नाही टाकलं तर भाताचा रंग पिवळा दिसेल। तुम्हाला कसा पिवळा हवाय, लाल हवाय त्या पद्धतीत तिखट टाका। चवीला परत ह्याच्यात मी कोथिंबीर घालते, हे काजूचे तुकडे, हे सगळं मिसळत आता ह्याच्यात आपल्याला तांदूळ घालायचं। तर काय करायचं, हे भिजवलेले तांदूळ मी काढून घेते। आता हे तांदूळ ते पाण्यातनं काढून घेतले। आता काय करायचंय, हे तांदूळ अगदी अलगद हाताने
खूप असं ढवळत नाही राहायचं, कारण अख्खा तांदूळ तो तुटू शकतो. आपल्याला छान अख्खा दिसण्यासाठी अलगद सगळं हे मिसळायचं. आणि आता ह्याच्यात पाणी टाकायचं. आता याच्यात 1 कप तांदळाला 2 कप गरम पाणी टाकायचं. हे मी गरम करून घेतलं आधी आणि ते आता ह्यात टाकते. आता जर तुम्ही छोट्या कुकरमध्ये लावलात तर याला लगेच आता पाणी टाकून मीठ तिखटाची चव बघायची आणि झाकण लावायचं आणि 2च शिट्ट्या काढायच्या. 3 शिट्ट्या पूर्ण नाही काढायच्या, नाहीतर तो गाळ होतो. आणि मग शिट्टी बंद करून तसाही शिजवू शकता, पण मी असाच शिजवणार आहे. मी आता याच्यावर झाकण ठेवते, मध्ये एकदा मी बघेल आणि असाच मी शिजवून आपला भात तयार होईल. हे बघा, आता भात ना आपला अजून 5 ते 10 मिनटं लागतील. मंद याच्यावर ठेवायचं आहे शिजायला. त्यावर काय करायचं आहे, आता छान साजूक तूप टाकायचं 1 चमचा, 1-2 चमचे, मग मोकळा होईल. आणि असा मस्त एकदा हलवून खालून तूप सगळीकडे मिक्स होईल. आणि आता अजिबात उघडायचा नाही, असाच शिजून द्यायचा. मंद गॅसवर ह्याला 5 मिनटं शिजून द्यायचं. आता हे शिजेपर्यंत आपण कोशिंबीर करू. त्याला कोशिंबीर विविध प्रकारच्या असतात. मी फक्त काकडी बारीक किसून घेतली आहे. त्याला 1 मिरची, कोथिंबीर, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 वाटी दही. हे छान मिसळायचं आणि त्यात थोडा ओला नारळ. तुम्ही ओला नारळ घाला किंवा दाण्याचा कूट घातला तरी चालतं. आता याच्यात अशीच जर ठेवली तर तुम्ही भाजलेले जिऱ्याची पूड टाकू शकते, पण मी याला तडका म्हणजे तुपात जिऱ्या आणि हिंगाची फोडणी केली आणि ती ह्याच्यावर टाकणार. आणि अशी ही मिसळून त्या भाताबरोबर कोशिंबीर तयार आपली. आता मस्त सुगंध सुटलाय, म्हणजे आपला राईस हा झालेला आहे. पण आता काय करायचं माहिती आहे, हा झाल्यावर गॅस घालवल्यावर याला 10 मिनटं असंच ठेवायचं, लगेच खायला नाही घ्यायचं. म्हणजे वाफेने तो अरोमा सगळ्या भातात मिक्स होतो आणि मग टेस्ट येते. लगेच गरम गरम वाढायला नाही घ्यायचं आहे. तर मी असंच आता 10 मिनटं ठेवते. 10 मिनटं झाले, मी तुम्हाला भात सर्व कसा करायचा ते दाखवते. या भातावर इथे कोशिंबीर, त्याच्यावर असं थोडंसं खोबरं, कोथिंबीर आणि साईडला अशी लोणच्याची फोड आणि मग स्पून घालून हा झटकन मसाले भात झाला. एक प्रकारचं 1 पॉट मीलच तयार होतं, कारण आपण त्याच्यात सगळ्या भाज्या घालतो. आणि काय होतं, बऱ्याचदा आपल्याला बाहेरून आलं की काहीच सगळं जेवण बनवायला वेळ पण नसतो आणि भूक लागलेली असते आणि घरचं जेवण केव्हाही चांगलं. तेव्हा झटकन होणारा हा मसाले भात तुम्ही नक्की करून बघा, खूप सुरेख लागतो. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी एवढ्या भाज्या असतातच असं नाही. ज्या उपलब्ध असेल, काही नसेल तर कांदा, टोमॅटो, बटाटा घातला तरीही सुंदर होतो. जरूर करा. आणि अशीच माझी हा पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी अजून ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.